तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव उपविभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या पथकाने काल रात्री शेगावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली। त्या ठिकाणावरून पोलिसांनी तब्बल 62 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 61 जुगारीवर गुन्हा दाखल केला आहे। यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे। खामगाव ते शेगाव रोडवरील आदर्श रिसॉर्टमध्ये अनेक दिवसांपासून राजेरोसपणे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या पथकाला मिळाली होती। वास्तविक जिल्ह्यात येताच लोढा यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते। यानंतर काही प्रमाणात अवैध धंदे बंद सुद्धा झाले, मात्र अद्याप काही ठिकाणी अवैध धंदे सुरूच आहेत। त्यातील हा एक जुगाराचा अड्डा असून याची माहिती मिळताच पथकाने 1 नोव्हेंबर रोजी या जुगारावर धाड टाकली असता नगदी 17,52,320 रुपयांसह 12 चारचाकी वाहन, 5 मोटारसायकल, 52 मोबाईल असा एकूण 65 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। हा जुगाराचा अड्डा शेगाव शहर पोलिसांच्या हद्दीत सुरू असल्याने शेगाव शहर पोलिसात 61 जुगारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये काही प्रतिष्ठित लोकांची नावे सुद्धा समोर आली आहेत। मात्र अवैध धंद्यांवर बंदी असताना पोलिसांच्या टाकावर टिचून हा जुगार चालू होता, हे विशेष। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढेसह रवी शेगोकार, शेगाव।